नमस्कार, मी आकाश जाधव. सारथीमार्फत स्टाफ सिलेक्शन कोर्ससाठी लवकरच त्यांचे काउन्सिलिंग राऊंड स्टार्ट होत आहेत. काउन्सिलिंग राऊंड 15, 16 आणि 17 अशा 3 दिवशी असणार आहेत. मला वाटतं 15 तारखेला 1 पासून ते 250पर्यंत रोल नंबर असतील आणि 250 ते 500 हे जे 251 ते 500 हे 16ला आणि 17 तारखेपासून त्यांचे जे ते वेटिंग लिस्ट असणार आहेत. तर 15, 16, 17 ह्या दिवसांमध्ये सारथीचे आपले जे काउन्सिलिंग राऊंड किंवा काउन्सिलिंग प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे राऊंड आहेत हे सारथीच्या मुख्यालयात अर्थात पुणे इथं असणार आहेत. तर त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची आणि सोबत हेही सांगायचं आहे की सारथीच्या या कोर्ससाठी संकल्प एज्युकेशन हीच संस्था तुमचा प्रेफरन्स नंबर 1 का असली पाहिजे. तर चला आपण स्टार्ट करूयात. सारथीच्या माध्यमातून आपण आपला व्हिडिओ 2 पार्टमध्ये डिवाईड करतोय. पहिल्या पार्टमध्ये आपण त्यांची ओव्हरऑल यादी आहे ज्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे दिलेत ते महत्त्वाचे मुद्दे ऑलरेडी त्यांनी हायलाईट करून दिले आहेत. प्लस सोबत संकल्पच्या माध्यमातून तुम्हाला ह्या कोर्ससाठी काय काय मिळणार आहेत तो सुद्धा पार्ट आपण इथे बघूयात. तर सारथीची ही 6 महिने व्हॅलिड 6 महिने साधारणतः ऑफलाईन प्रशिक्षण जे आहेत हे सारथीमार्फत सारथी स्पॉन्सर्ड स्टुडंटला मिळणार आहे आणि वेगवेगळ्या एम्पॅनल केलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यामध्ये संकल्प एज्युकेशन ही संस्था स्टाफ सिलेक्शनच्या कोर्ससाठी संभाजीनगर आणि पुणे ह्या 2 ठिकाणी आहे. आणि त्याशिवाय आपण IBPSचा जो याच्या पुढचा टप्पा जो 20 तारखेपासून पुढे असेल त्यासाठी संकल्प एज्युकेशन जे ते संभाजीनगर, नाशिक आणि पुणे ह्या 3 ठिकाणी असणार आहे. तर स्टाफ सिलेक्शनसाठी 2 ठिकाणी आणि IBPSच्या एक्झामसाठी 3 ठिकाणी ह्या पद्धतीनं आहे. आता IBPSचा पार्ट हा 20 तारखेपासून पुढे आपण जे स्टाफ सिलेक्शनला संभाजीनगर आणि पुणे त्याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या निमित्तानं पाहूयात. पहिल्यांदा मला फक्त सांगू देत की साधारणतः या गोष्टीची तयारी करण्यासाठी मी वेगवेगळ्या संस्था ज्या काही नॅशनल लेवलचे वेगवेगळे टीचर्स आहेत त्या सगळ्यांशी मागच्या आठवड्यात भेटलो होतो. त्यामध्ये राकेश यादव सर यांची भेट घेऊन साधारणतः मी विद्यार्थ्यांना कंटेंटबाबत आणि बाकी सगळ्या गोष्टींबाबत चर्चा केली. तसं पाहायला गेलं तर ऑफलाईन ज्या पद्धतीनं घ्यायचं आहे त्याबद्दलची सगळी तयारी माझ्याकडून झालेली आहे. पण त्याच्याशिवाय बुक्स विद्यार्थ्यांना कोणते द्यायचे, टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना कोणते द्यायचे आणि त्याच्याशिवाय जर तुम्ही बघितलं तर व्हिडिओ कोर्स जो आहे तो कोर्सच्या नंतर विद्यार्थ्यांना कसा त्याचा सपोर्ट राहिला पाहिजे ऑफलाईन बॅचच्या सोबत. तर ही सगळी चर्चा मी ह्या वेगवेगळ्या फॅकल्टीसोबत केली. त्यामध्ये राकेश यादव सर आहेत, सौरभ सिंग सर आहेत, त्यानंतर अड्डाची वेगवेगळी टीम आहे, त्यानंतर कपिल काठपाल सर आहेत, सोबत मॅडम आहेत. ह्या सगळ्यांशी चर्चा केली सो दॅट आपलं कुठेही अपडेट ह्या एक्झामबद्दलचं कमी पडायला नको. आणि हा स्टाफ सिलेक्शन कमिशनचा माझा रिझल्ट आहे ज्यामध्ये ह्याच्यामध्ये यादीमध्ये जर तुम्ही बघितलं ही यादी मी आधी पण टाकली होती किंवा SSCच्या वेबसाईटला सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिले 6वं नाव जे आहेत ह्याच्यात ऑल इंडिया रँक जो आहे तो 50 आहे. ह्याच एक्झाममधला 2010मध्ये ही एक्झाम मी अपेअर केली होती. तर तेव्हापासून ते आत्ता सिलेबस चेंज झाल्यापर्यंत मी या एक्झामच्या फक्त टचमध्ये नाहीत तर चांगल्या टचमध्ये आहे. सोबत 2015, 16, 17, 18 ह्या वेळेला मी पुण्यामध्ये जे ते संभाजीनगरमध्ये सुद्धा आणि पुण्यामध्ये सुद्धा ह्या सदाशिव पेठेच्या एरियामध्ये वेगवेगळे सेमिनारसुद्धा विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेसाठी घेतलेले आहेत. चला तर पुढे आपण या कोर्सच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना जे त्यांचं 6 महिने मोफत प्रशिक्षण असणार आहे त्यासोबत आपण विद्यार्थ्यांना ज्या फॅकल्टीने ती एक्झाम क्रॅक केलेली आहे अशा लोकांची टीम सोबत असणार आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही ठिकाणी आपण पूर्ण वेळ अभ्यासिका मोफत देतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या 11 पुस्तकांचा सेट देतोय. सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये असलेले पुस्तकं ह्या विषयावर मी भरपूर बोलू शकतो कारण की मागच्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी मी त्याच्यावरचा रिसर्च जो तो केलेला आहे. तसं आता जर तुम्ही सांगाल तर बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणतात की पेनॅकलचे पुस्तकं जे ते विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत, त्यांची 7वी एडिशन येते. पण इश्यू कसा आहे की ज्या वेळेला एखादा बिगिनर स्टार्ट करतो त्याला स्टार्ट केल्याच्या नंतर त्याला जो टॉपिक वाईज थेरी आणि पुढचा कंटेंट पाहिजे असतो तो त्यांच्या 7व्या एडिशनमध्ये नाही. तर माझी पहिली अपेक्षा ती होती की विद्यार्थ्यांना थेरॉटिकल पार्ट आणि मग टाईप वाईज क्वेश्चन अशा पद्धतीने पहिली प्रॅक्टिस त्यांची ती झाली पाहिजे. जो हेतू पेनॅकलच्या पुस्तकातून साध्य होत नव्हता, जो हेतू ह्या अरिथमॅटिक आणि ॲडव्हान्स मॅथ्स बाय राकेश यादव यांच्या पुस्तकातून सॉल्व्ह होत होता, मी तिथपासून स्टार्ट केलं. रिजनिंगमध्ये सगळीकडे नाव जे ते पियुष वार्ष्णे सरांचं होतं त्यामुळे त्यांचं पुस्तक जास्त चालायचं तर त्यांचं पुस्तक मी ॲड केलं. इंग्लिशचं पुस्तक आज नाही काही वर्षापासून नीतू मॅमचं पुस्तक जे ते वॉल्यूम 1 वॉल्यूम 2 चालतं तर ते एक पुस्तक. आणि जनरल अवेअरनेसला किंवा जनरल नॉलेज आणि जनरल सायन्सला जनरल स्टडीजचा पार्ट जसं ज्याला आपण म्हणतो तर जनरल स्टडीजसाठी बऱ्यापैकी विद्यार्थी जे ते आतापर्यंत नाव घ्यायचे ल्युसेंटचे. पण इश्यू कसा आहे की स्पेसिफिकली SSCची रेल्वेला एक्झाम असेल किंवा रेल्वेची एक्झाम असेल
ते जे पुस्तक आहे ते थोडंसं रेल्वेच्या साईडला जास्त कलंडलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना SSCसाठी आणि रेल्वेसाठी दोघांसाठीचं बेस्ट ऑप्शन बघितलं. मी विद्यार्थ्यांशी सुद्धा चर्चा केली तर ऑलमोस्ट 99% विद्यार्थ्याकडून एकच नाव ऐकू येत होतं की सर बुक्स जर विद्यार्थ्यांना रेफर करायचे असतील तर ते परमार सरांच्या बुकचा सेट आहे, तो सेट विद्यार्थ्यांना रेफर करायला सांगा. तर हे सगळे 11 पुस्तकांचा संच, साधारणतः जिची MRP जर तुम्ही काढली तर ती 4-4.5 हजाराच्या आसपास असेल. हे तुम्हाला साधारणतः या कोर्समध्ये मिळणार आहेत. त्यानंतर करिअर विल जे ॲप आहे त्यांचा एक व्हिडिओ कोर्स Tier 1 प्लस Tier 2 साठीच्या सगळ्या टॉप फॅकल्टीचा तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटी असलेला मिळणार आहे. टेस्ट सिरीज बऱ्यापैकी SSCचे विद्यार्थी टेक्स्टबुकची वापरतात, तर टेक्स्टबुकची टेस्ट सिरीजसुद्धा विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देतो. त्यासोबत क्लासची बॅग आहे, ID कार्ड आहेत, ऑफलाईन टेस्ट आहेत, डेली काउन्सिलिंग आहे, डाऊट क्लिअरिंग आहेत. हा पार्ट अजूनही चालू आहे. हा सगळा पार्ट विद्यार्थ्यांना संभाजीनगर आणि पुणे ह्या ठिकाणी जे ते उपलब्ध होणार आहे. तर हा वाला पार्ट झाला. इथून पुढे बघा जे पुस्तक आहेत, तुमचं अरिथमॅटिक आहे, तुमचा ॲडव्हान्स आहे, त्यानंतर इंग्लिशचं व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2चं पुस्तक आहे नेतू सिंग मॅडमचं, तुमचं रिझनिंगचं पुस्तक आहे. मी तिथे फक्त ज्यावेळेस पुस्तकांची ऑर्डर दिली तर त्या पुस्तकांचं वजन केलं होतं. यामध्ये एक पुस्तक अजून कमी आहे. त्यामध्ये बघा इथे अरिथमॅटिक आहे, इथे ॲडव्हान्स आहे, इथे रिझनिंग आहे. ह्या परमार सरांचे 4 पुस्तकं ज्यामध्ये जनरल सायन्सचं वेगळं आहे, हिस्ट्री वेगळं आहे, स्टॅटिक GK वेगळं आहे, जिओग्राफी वेगळं आहे. आणि सगळे पुस्तकं मी इंग्लिश मिडियममधून घेतलेत, हिंदी मिडियमवाले पुस्तक घेतलेलं नाही आहे. त्यानंतर इंग्लिशचा व्हॉल्यूम 1, इंग्लिशचा व्हॉल्यूम 2, अजून एक पुस्तक त्यात ॲडवायचं बाकी आहे. ह्या पुस्तकाचं वजन 7 किलो 200 ग्राम झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आताच पुढच्या काही दिवसामध्ये पुस्तक येत आहेत. तुमची बॅच स्टार्ट झाली, कारण की मला बार्टी TITच्या मुलांना सुद्धा SSCच्या मुलांना नोट्स साधारणतः क्लास नोट्स तिथे ते मिळत आहेत, पण पुस्तकं बाकी आहेत. तर त्या सगळ्यांची पुस्तकं येतील आणि ह्याच महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना वितरित होणार आहेत. तर हा पुस्तकाचा पार्ट झाला. याच्यामध्ये एक पुस्तक ॲड व्हायचं आहे ऑलमोस्ट किलोमध्ये. आणि मी नंबर ऑफ पेजेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी तयारी केली त्यांना माहिती आहे ते हे पुस्तकं आहेत, हे खूप हेवी पुस्तक आहेत. एकेका पुस्तकामध्ये 6-6, 7-7 हजार MCQची प्रॅक्टिस जी ती सोबत दिलेली असते. थोडंसं पुढे आपण नोटिफिकेशनच्या पार्टकडे येऊयात, जे सारथीनं पब्लिश केलेलं आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये बद्दल आपण पहिल्यांदा बघू. हे ते नोटिफिकेशन आहेत की SSCच्या नॉन गॅझेटेड ज्या तुमच्या ग्रुप B आणि ग्रुप Cच्या पोस्ट आहेत त्याच्यासाठीची ट्रेनिंग आहे. त्यासाठी ह्या ट्रेनिंगसाठी विद्यार्थ्यांना 15 पासून ते 17पर्यंत या दिवसामध्ये सारथी ज्या विद्यार्थ्यांनी आधी स्कॉलरशिप पास केलेली आहे त्यांना सारथीचं जे मेन ऑफिस आहे, मेन बिल्डिंग आहे, त्याच्या ऑडिटोरियममध्ये हे होणार आहे. त्याचा पत्तासुद्धा दिलेला आहे बघा. तर सारथीचा पत्ता जे तो पुणे हेड ऑफिस जो आहे तो सिटी सर्वे नंबर 173B1 गोपाळ गणेश आगरकर रोड पुणे 411004 ह्या ठिकाणी असणार. डेक्कन जिमखानापासून खूप हाकेच्या अंतरावर आहेत, 1-1.5 किलोमीटर 1 किलोमीटरच्या अंतरावर ते पडणार आहे. तर पहिल्यांदा 15 तारखेला जे आहेत ते सकाळच्या सत्रामध्ये 1 ते 125 रोल नंबर ज्यांचे आहेत त्यांचं सकाळी 10 ते 1 ह्या वेळेमध्ये होऊन जाईल. 10 ते 1:30 पर्यंत होईल, 1:30 ते 2 जेवणाचा ब्रेक. आणि दुपारच्या सत्रामध्ये 120 ते 250 हे होतील 15 तारखेला. 16 तारखेला आपण जर बघितलं तर 251 ते 376 हे मुलं दुपारच्या सत्रात होतील, आणि 377 ते 500 हे विद्यार्थी सकाळच्या सत्रामध्ये होतील. तर ह्या पद्धतीने यायचं आहे. वेटिंग लिस्ट जी आहेत त्या वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना 15-16च्या नंतर 17 तारखेला वेटिंग लिस्ट नंबर 1 ते 106 आणि 107 ते 212 या पद्धतीने वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 17 तारखेला जे ते यायचं आहे. तुम्हाला ज्या स्लॉटमध्ये सांगितलं असेल त्या स्लॉटमध्ये असं होऊ शकतं की ह्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची एक्झाम आहे. ज्यांची एक्झाम ह्या कालावधीमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं प्रूफ घेऊन या सेकंड डेला किंवा आदल्या दिवशी येताना. जर त्या दिवशी तुमची कोणती एक्झाम आहे तर मागच्या वर्षी जे काउन्सिलिंग राऊंड झाले होतं तुम्ही जर प्रूफ दाखवलं की ज्या दिवशी माझी काउन्सिलिंग होती किंवा DV होता त्याच दिवशी सोबत माझी ही परीक्षा होती, तर दुसऱ्या दिवशी DV पाठीमागे ॲडजस्ट केला होता. ठीक आहे. तर हे असं आहे. बाकी विद्यार्थ्यांनी एकदा ऑप्शन एखादं टाकलं, प्रेफरन्स 1 एखादं टाकलं की नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये ते बदलता येणार नाही त्याबद्दलचं दिलेलं आहे त्यांनी. त्यात ही दिस इज रेग्युलर ऑफलाईन कोचिंग सो नो रिक्वेस्ट फॉर ऑनलाईन हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर तो वाला पार्ट जो आहे तो तुम्हाला वाढीव उपलब्ध करून दिले आहेत. ज्या उपलब्ध संस्था आहेत ह्याच्यामध्ये 4थ्या नंबरचं नाव हे संकल्प एज्युकेशन संभाजीनगर आणि पुणे ह्या 2 ठिकाणासाठी आपल्याला उपलब्ध आहे. पुढे आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये डॉक्युमेंटची यादी दिली आहेत. डॉक्युमेंटची यादी व्यवस्थित बघा. 2 फाईल तुम्हाला येलो कलरच्या फाईल आणायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट ह्याच सिक्वेन्समध्ये जोडायचे आहेत. तिथं काही प्रॉब्लेम आला तर आपल्या संकल्पाचा प्रतिनिधी समजा तिथे उपलब्ध असेल त्यांना तुम्ही ह्या गोष्टीची कन्सल्ट जे ते करू शकतात. त्यानंतर जे विद्यार्थी फुल टाईम पार्ट टाईम जॉब्समध्ये आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये आहेत, ह्यांना ह्याच्यामध्ये भाग घेता येणार नाही अशांनी ही सुविधा जी आहेत ते वेटिंगच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे.
चला, त्याच्यानंतर पुढे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित घ्यायचे आहेत, ही जबाबदारी कॅन्डिडेटची आहेत, ह्या पद्धतीने सांगितलेलं आहेत. त्यानंतर कागदपत्र पडताळणीला कसलंही डेट एक्सटेंड होणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. चला, त्यानंतर त्यांनी सांगितलं की मॉडेल कोड ऑफ कंडक्टवर तुमच्या पॅरेंटची सही ऑलरेडी येताना घेऊनच यासोबत, सो दॅट नंतर तुम्हाला प्रॉब्लेम जे आहेत ते होणार नाही. चला, अजून त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत, त्या तुम्हाला मिळालेल्या पण असतील आणि नसतील मिळाल्या तर मी ह्याची जी PDF आहे ती PDF आपल्या ABD संकल्पवर लगेच म्हणजे आदल्या दिवशी 14 जानेवारीला आत्ता संध्याकाळी 9-9:30 टाकून देतो, म्हणजे तुम्ही नंतर त्याला बघू शकतात. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर काही प्रॉब्लेम असेल तर मेल ID पण दिलेला आहे. तो मेल ID आहे सारथी sarthi2021@gmail.com. ह्या पद्धतीने करायचं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीची एफर्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुमच्या ऑफलाईन कोचिंगशिवाय मिळत आहेत त्यामध्ये मी पुस्तकं त्याबद्दलची आयडिया क्लिअर केली की कोणते पुस्तक आणि का हे सुद्धा क्लिअर केलं. मुळात मला ल्युसेंटसारखं पुस्तक जे ते खूप स्वस्तात मिळालं असतं, पण 99% विद्यार्थ्यांची डिमांड ही एकाच पुस्तकामागे होती, तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी वापराव्या लागल्या, हे करावं लागल्या. त्यातलं मला वाटतं हा जो परमार सरांच्या पुस्तकाचा सेट आहे तोच ऑलमोस्ट 1200 रुपयेपर्यंत चालला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, कारण की रिझल्ट महत्त्वाचा आहे. आपण जर ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना जे जे पुस्तकं लागले, जो ऑफलाईन कंटेंट लागला, त्यानंतर ते संपल्याच्यानंतर ऑनलाईन कंटेंट लागला, त्यानंतर टेस्ट सिरीज लागली, ह्या सगळ्या गोष्टी जर उपलब्ध करून दिला तर निश्चितच ह्या परीक्षांमधला मराठी टक्का वाढणं जे आहेत हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. कारण की स्वतः एक्झाम मी दिलेली आहे, स्वतः एक्झाम पासही केलेली आहे, तर त्यामुळं मला असं वाटतं की ह्या एक्झाममधला मराठी टक्का वाढवणं एवढं अवघड नाही आहे. जर का विद्यार्थ्यांना ती त्यांची प्रॉपर ऑफलाईन कोचिंग आहे, त्याच्यासोबतच्या ज्या ज्या सपोर्ट आहेत त्या सगळ्या सपोर्ट जर व्यवस्थित उपलब्ध करून दिला तर हे निश्चित शक्य आहे. त्यामुळं जर तुमच्यासोबतचे तुम्ही स्वतः किंवा तुमच्यासोबतचं कोणीही ह्या पुढच्या 15, 16, 17ला आपल्या याच्या सारथी संस्थेमध्ये स्टाफ सिलेक्शनच्या कोर्ससाठी जात असेल, त्या सर्वांना आपलं पहिलं ऑप्शन हे संकल्प एज्युकेशन हेच त्यांनी एक्सरसाइज करावं, हे त्यांच्यापर्यंत कळवा. का त्याच्या पाठीमागचं कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्याच्याशिवाय तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुमच्या तयारीसाठी इतर गोष्टी ज्या आहेत, कारण की हा तर मी तुम्हाला बेसिक प्रिलिमरी गोष्टी सांगितल्या, पण याच्याशिवाय तुम्हाला जो जो पार्ट ह्या सोबत लागतोय तो सगळा उपलब्ध करून देणार आहे. कारण की काहींचं म्हणणं होतं की सर ऑनलाईन प्रिपरेशन आहे त्यासाठीचा टॅब वगैरे तो सुद्धा पार्ट याच्यामध्ये ॲडेड आहे. असो तर सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओच्या निमित्तानं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. काही डाऊट असेल तर तिथं मी किंवा माझी टीम तिथं उपलब्ध असेल, तुम्ही त्यांच्याकडून ते डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता. खाली नंबरसुद्धा दिले आहेत, त्यातला 8-4 पासून स्टार्ट होणारा नंबर जो तर तिसरा, ते सरसुद्धा तिथं असतील. जमल्यास मीही तिथं असेल तर आपले तुमचे जास्तीत जास्त डाऊट जे आहेत ते मी तिथे सॉल्व्ह करून देईल. सर्वांना पहिलं ऑप्शन आहे संकल्प एज्युकेशन टाकायला सांगा. धन्यवाद.